कामं आपल्यासाठी भरणे प्रयत्न करणार आहे आणि मीडिया चॅनलवाल्या सर्वांना विनंती मंजूर आहे का? एका जॉईंट मला मंजूर आहे का? आपण उद्यापासून काम बंद आणि कोणी आला तिथे काम करून द्यायचं नाही. ठेकेदारी पण इतके वर्षाचा प्रश्न आहे. एकदा थोडे होणार काढा लागेल. करू ना आपण करून राहिलो ना. धीरे 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 प्रत्येकपर्यंत पोहोचतो ना मंत्रीपर्यंत आपण. मी सुद्धा तुझ्यासाठी काम करत आहे. तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहे. विखे पाटील साहेब पालकमंत्री त्यांच्या PNC बोललो, कृषी मंत्र्यांच्या पत्र पाठवले तर बोललो, त्यांना सर्व तुमचे हे प्रश्न पाठवले. तर आता तुमचं जे यांनी पत्र दिलं 23 तारखेला आंदोलन सुरू केलं, 18 तारखेला या मुखांनी का या नालायक प्रशासनाने त्या आंदोलन त्या 18 तारखेच्या उपोषणाचं भाऊची तब्येत 18 तारखेपासून 23-24 तारखेपर्यंत काय झाली असेल. त्यांनी आता जेवण केलं म्हणून त्यांना बोलता येऊन राहिलं. म्हणजे एवढ्या दिवसानंतर 5-6 दिवस उपाशी राहिल्यानंतर त्यांनी 23 तारखेला पत्र पाठवलं. म्हणजे हे प्रशासन किती नालायक आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे. तुम्हाला या पत्रावरच्या तारखेवरून समजेल. यांचं काम होतं, तुम्ही जेव्हा 5 ऑगस्टला यांना निवेदन दिलं तेव्हा ज्यांचं काम होतं शासनाला पाठवणं आणि शासनाकडून त्याचा फॉलोअप घेणं. कारण हे जे 2014चं जे तुमचं समजा रोजमजुरी आहे, म्हणजे आजच्या 10 वर्ष पहिले दर वर्षाला सोन्याचे भाव वाढतात, इतर पिकाचे किंवा इतर महागाई वाढते, परंतु तुमचं 2014 पासून 1 रुपया वाढवला नाही. हा तुमच्यावरती मोठा अन्याय आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्हाला जे पहिल्या दिवशी एकत्र आले तसं आणखी मोठ्या संख्येने या. आणि काम बंद आंदोलनामध्ये प्रत्येकानं एका मजुराने कामगारांनी त्याच्यात सहभागी झालं पाहिजे. माझा एक पुन्हा तुम्हाला सल्ला आहे की काम बंद आंदोलन हे तर एक शस्त्र हत्यार आहे. तुम्ही मजूर हा लाकूड तोड सुद्धा मजूर असतो. आणि लाकूड तोड म्हणजे जंगलाचं जेव्हा शान म्हणजे निगा राखते तो त्यांचं नुकसान सुद्धा पोहोचू शकते. तुम्हाला एक दिवस त्या जंगल तोडीचं सुद्धा एक हत्याराचं आंदोलनाचं हत्यार तुम्ही उपसा. म्हणजे सांगण्याचा अर्थ तुम्ही काही लोक त्याची टीम तयार करा. आम्ही 10 लोक आता झाडं तोडायचे तुमच्या पिकेवितले जे काही याचे लावलेले लागवड केलेले लाखो रुपयाचे उत्पन्न असेल ते झाडं तोडायचे एक सुद्धा आंदोलन तुम्ही करा. त्या आंदोलनात मला त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले तर मी सुद्धा उपस्थित राहील. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन करावं लागतं. आणि काम बंदचं भाऊचं उपोषण तुम्ही आता हे जे आंदोलन केलं आता पाण्या पावसातली आता हे तुमच्या ते पेपरवाल्यांनी यांनी व्हिडिओवाल्या आपल्या TV-वाल्यांनी काही शूटिंग घेतल्या पाण्यातल्या लसन घेतल्या तर ते घ्या आणि त्यांचं तिथं जा पाठवा. तुमच्यातले इथं 10 लोक 2-3 लोक त्यांच्याकडे त्यांच्या दारी जा. त्यांना बोला. मी एका प्रकरणामध्ये बोललो होतो त्यांना की तुम्हाला कुणाची आत्महत्या झाली किंवा कुणाचा खून झाला त्याची जाहिरात पाहिजे का. एवढ्याला बातम्या छापतात आणि मूर्तिजापूर बांधून बातम्या छापतात. या लोकांना सुद्धा जाब विचारा. तुम्हाला त्या प्रत्येकाचे नंबर देतो त्यांना मेसेज फोन त्यांना बोला फोन करून अशी कशा बातम्या छापत नाही म्हणा. एखादा छोटं काही असलं तर म्हणा तुम्ही तिथं तुमचा पत्रकार पाठवता आणि त्याच्या मोठ्या मोठ्या बातम्या छापता म्हणा. त्यांना मोठं हे देता म्हणा प्रसिद्धी देता आणि शासनापर्यंत पोहोचवता. एवढ्या लोकांचा प्रश्न आहे का तुम्ही देत नाही म्हणा. हे पण बोला त्यांना. ते नंबर तुम्हाला कधी मी पाठवतो कोणाला तरी सर्वांना वाचून दाखवायचा तो पेपरवाल्यांचा नंबर, TV-वाल्यांचे नंबर, मुंबईच्या ऑफिसवाल्यांचे नंबर असोत का त्या मुख्य संपादकाचे नंबर असोत कोणत्याही पेपरच्या हे सुद्धा. कारण हे प्रश्न तुमचा जेवढा तुम्ही पोटतिडकीने त्याच्यावर आघात करसाल तेव्हा तो प्रश्न ते सोडायला कोणीतरी म्हणजे आता माझ्या वाचनात आलं केलं माहीत झालं त्यांनी सांगितलं म्हणून मला माहीत झालं. एवढं तुमच्या लोकांना माहीत होईल. म्हणजे मला आता या पत्रकारिता क्षेत्राशी मला म्हणजे त्याची मला जाणीव आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो त्या एका बातमीचं किंवा एका टीव्हीवरच्या बातमीचं असं महत्त्व असते की ते नुसतं तुमचं म्हणजे ते प्रभाव नसते किंवा वजन नसते. तर राज्यातले अख्खे मंत्रिमंडळ अख्खे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे लोक पाहतात. त्यांना तो प्रश्न जर एखादा विरोधी पक्षानं पाहिला एखाद्या चांगल्या आमदारानं एखाद्या आमदार सुनील पाटील सारखा आमदार
की त्यांना ज्या अशा चांगल्या आमदारांनी पाहिला ते सुद्धा विधानसभेत नेईन आणि यांना हे करून समजा प्रश्न विचारून जाब विचारून किंवा मॅसेजने जरी पाठवले काय याच्यानं मुंडे साहेबांचा म्हणजे सांगण्याचा अर्थ प्रत्येक हत्यार तुम्ही वापरा आणि त्याच्यातून तुमचा प्रश्न सुटेल सोडवायचंच आहे. आणि जे काही तुम्हाला तुमची जी वाढ केलेली आहे अत्यल्प वाढ आहे त्याच्यावरती तुम्ही समजा कधी समजा मी असो नसो त्याच्यात मी हे बोललं पाहिजे की तुम्ही 10 वर्षानंतर तुम्ही फक्त 50 रुपये 60 रुपये वाढवून राहिले म्हणजे 300 रुपये भेटत आहे आम्हाला. अजून 15 वर्षे वाढवणार नाही म्हणजे मग आम्ही एवढ्याच मोठीत काम करायचं नाही अजून 15 वर्षे. त्याच्यामुळे आम्हाला एक त्याचा काही 5 वर्षांनी महागाईच्या हिशोबाने जी वाढीचा दर रोजंदार वाढीचा जो काही दर असेल शासन निर्णयानुसार GR नुसार त्याच्यानुसार तुमचा दर वाढला पाहिजे. कोणत्या शिष्यवृत्त्याचं 5 वर्षांनी असते पुण्याचं 2 वर्षांनी असते त्याच्यानुसार तुमचा दर हा दरवर्षी वाढला पाहिजे. आणि याचा दर कमीत कमी तुमचा 700-800चा असला पाहिजे असं किंवा त्या GR मध्ये असेलच. मी वाचला नाही GR त्याचा रोजंदारीचा. त्याच्यामुळे तुम्ही जे कोणी इथं आता पालकमंत्री येतात कोणी येतात मंत्री येतात आता हे कालपूर्वाचे खाते विमान आलं होतं तशाही प्रकारच्या आंदोलनात एक तयारी ठेवा. आणि मला माहीत झालं की मी येतो थोडा काही आता आपला जे निर्णय झालेला आहे त्याच्यावर आपण ठाम राहू. आपलं उपोषण साखळी उपोषण चालू आहे ते चालू ठेवू. त्याच्यानंतर कामगार जे सर्व आहे ते बंद ठेवायचे रोजंदारी मजूर बंद ठेवायचे आणि जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे मजूर येऊन आले त्यांनाही बंद ठेवायचे. आपल्या एरियामध्ये कोणी बाहेरून मजूर येत असेल तर त्यांना येऊ नाही द्यायचा. हे आपण आपली ताकद दाखवायची त्यांना तिथपर्यंत आपण ताकद दाखवणार तिथपर्यंत आपलं काही काम. त्यामुळे सर्व लोकांनी सर्व मी म्हटलं महाराष्ट्राच्या मजुरांची विषय घेऊन चाललेला आहे. महाराष्ट्राचा मजुरांचा विषय आहे तर सर्व मजुरांनी आम्हाला मदत करायची अशी विनंती करतो.